गडचिरोलीच्या काटलीमध्ये एक धक्कादायक असा प्रकार घडलाय। मॉर्निंग वॉक करणाऱ्या 6 मुलांना ट्रकनं चिरडलं। भरधाव ट्रकनं चिरडलेल्या 4 जणांचा यामध्ये मृत्यू झालाय। जखमींपैकी दोघांची प्रकृतीही चिंताजनक आहे। व्यायामासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांना ट्रकनं चिरडलेला आहे। 6 विद्यार्थी गडचिरोली जिल्ह्याच्या काटली येथील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती आणि मद्यपी चालकांवर कार्यवाही करण्याची नागरिक आता मागणी करत आहेत। गडचिरोली जिल्हा मुख्यालयापासून अवघ्या 10 किलोमीटर अंतरावर असलेल्या काटली या गावात आज सकाळी सुमारे 5 ते 5:30च्या दरम्यान एक भीषण अपघात झालेला आहे आणि त्यामध्ये 4 विद्यार्थ्यांचा करुण अंत झाला असल्याचे दिसून येत आहे। महत्त्वाचे म्हणजे आज सकाळी काही विद्यार्थी हे मॉर्निंग वॉकसाठी गेले असता त्यामध्ये 2 विद्यार्थ्यांचा कंटेनरच्या धडकेमध्ये जागीच मृत्यू झाला, तर 2 विद्यार्थी हे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झालेला असल्याची माहिती प्राप्त झालेली आहे। आपण इथं बघू शकतो की अशा प्रकारे सकाळपासूनच गावकऱ्यांनी आक्रमकतेची भूमिका घेतलेली आहे आणि सकाळपासूनच गावकऱ्यांनी एक चक्काजाम आंदोलन केलेलं आहे। कुठलीही अनुचित घटना घडता कामा नये म्हणून पोलिसांचा सुद्धा एक चोख बंदोबस्त लावण्यात आलेला आहे, परंतु दोषींवर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी जी आहे त्या गावकऱ्यांची दिसून येत आहे। महत्त्वाचे म्हणजे मद्यधुंद चालक जे आहेत त्यांच्यावर कार्यवाही करण्यात यावी, सुसाट चालवणाऱ्या वाहनांवर कार्यवाही करण्यात यावी व आज ही जी घटना घडलेली आहे याची संपूर्ण चौकशी करून दोषींवर कठोर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी जी आहे ते नागरिकांतर्फे करण्यात येत आहे। व आज जो आहे सकाळपासूनच संपूर्ण गावकरी जे आहेत ते आक्रोशाच्या भूमिकेत असल्याचे दिसून येत आहे व त्यांनी दोषींवर कठोर कार्यवाही करण्याची मागणी जी आहे ते संबंधित विभागाला, शासनाला आणि जिल्हाधिकाऱ्यांना केली असल्याचे दिसून येत आहे। उडारी न्यूजसाठी आशिष अग्रवाल, गडचिरोली। तर हा जो अपघात घडलेला आहे त्या अपघातावर मुख्यमंत्र्यांकडून दुःख व्यक्त केलं गेलंय। अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना 4 लाखांची मदतही जाहीर झाली आहे। मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून मदतीची घोषणा केली गेली आहे। जखमींच्या उपचाराचा सर्व खर्च आता राज्य सरकार उचलणार असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं।